गुड मॉर्निंग. स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली न्यूज या चॅनलवर. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 11:30 झालेले आहेत आणि मी उठलेली सकाळी 7 वाजता. भोवीचं सगळं आवरलं आणि भोवी स्कूलला गेली. त्यानंतर मी आज झोपली. खूप दिवसांनी मला अशी झोप म्हणजे थोडा आराम मिळाला, कारण हे फ्रायडे पासून काल मंडे पर्यंत कंटिन्यू धावपळ 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 चालू होती माझी. म्हणजे मला जरा पण नाही वेळ मिळालेला. संडे पूर्ण, फ्रायडे पूर्ण बिझी होता, सॅटरडे पूर्ण क्रूजवर गेला, संडे पूर्ण बिझी होता. कारण संडेला होतं की ढोल ताशा जो आहे ते आता ह्याच्यानंतर ढोल ताशाचे इव्हेंट होणार नाही कारण थंडी चालू होते. तर संडेला पूर्ण तिथे ढोल ताशाच्या टीमने बोलवलेलं होतं. तिथे जेवढे ते ढोल आहेत त्याची शाई वगैरे आहे ते काढायचे, ढोल सोडायचे, ते नंतर मग सगळं सेफ ठेवायचं आणि त्याच्यानंतर मग छोटंसं तिथे गेट टुगेदर होतं. त्यानंतर आम्ही एक डान्स वर्कशॉपला रजिस्टर केलेलं होतं. MSBCचं म्हणजे महाराष्ट्र मंडळाचाच तो डान्स वर्कशॉप होता. सो तिथे जायचं होतं आणि तिथून मी अजून एका ठिकाणी गेलेली होती. सो त्यामुळे मला पूर्ण संडे मी रात्री काहीतरी 9 वाजता घरी आली. त्या दिवशी अनिकेत होते त्यामुळे मुलांना वगैरे बघितलं. नंतर मंडेला काल पण संध्याकाळी पुन्हा मला एका प्रॅक्टिसला जायचं होतं. तर एवढी धावपळ चालू आहे 3 दिवस. मला मोबाईल पण नाही हातात घ्यायला मिळाला आणि झोप तर अजिबातच झाली नव्हती. तर त्यामुळे भुवी स्कूलला गेल्यानंतर मी आज झोपली, कारण माझी बॉडी जरा पण साथ देत नव्हती. त्यामुळे तर मी छानपैकी रेस्ट केली आणि आत्ता मी उठली आहे 11:15ला. अनिका पण उठलेली, पण ती माझ्या बाजूला जशी बसून गप्पा मारत होती. पण मला उठायची इच्छा होत नव्हती कारण बॉडी माझी खूप टायर्ड झालेली होती. तर आता मी उठली आहे. आता तिला ब्रेकफास्ट दिलाय तिथे आणि आता मी ब्रेकफास्ट करेन आणि त्यानंतर तुम्हाला आज दाखवते आज काय काय होतंय ते, आज कुठे, कारण मला खूप साऱ्या वस्तू घ्यायच्या आहेत घरामध्ये, ग्रॉसरीचे डब्बे वगैरे, ते पण मी काय आणले नाही आहेत. आणि छान अशी बाहेरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. आणि अनिका इथे डायनिंग टेबलवर बसून चेरी खाते आणि हा आहे पूर्ण आमच्या बाहेरचा व्ह्यू ड्रॉइंग रूम मधून. आणि दाखवते तुम्हाला इथे ऍक्च्युली रूल आहे की पॅटिओमध्ये तुम्ही काय सामान ठेवू शकत नाही. कॅनडामध्ये स्टॅटाचा रूल आहे. बघू, आम्हाला नोटीस जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी ठेवलाय. आणि हा आहे पूर्ण असा बाहेरचा व्ह्यू. हे बघा, ह्या सगळ्या लाईन. तर चला आता मी जेवणाला सुरुवात करते. मी पण ब्रेकफास्ट केला नाहीये. हा थांब, मी पॅटिओ बंद करते थांब. मी भोवीला सकाळी अवाकाडो सँडविच दिलेलं होतं, तर आता मला पण तेच बनवते. मी थोडंसं ठेवलेलं होतं ते आणि मग जेवणाला बघते काय बनवायचं. भाज्या संपल्याय, थोडासा पालक आहे तर पालक आणि पनीर बनवेन. बघू. तर इथे माझी आता ग्रीन टी आणि अवाकाडो सँडविच रेडी झालेला आहे. मी आता ब्रेकफास्ट करायला बसते आणि तिथे पालक बॉईल करायला ठेवलाय तोपर्यंत. तर चला मी आता ब्रेकफास्ट करायला बसते. कसं तुला दिसत नाही? ऍक्च्युली मी आता एडिट करायला बसले त्यावेळी मला समजलं की किचनमध्ये मी लाईट लावल्यामुळे तिथे एकदम चेहऱ्यावर असं खूप लाईट आली आणि प्रकाश पण होता त्याच्यात, मग तो वेगळाच इफेक्ट वाटतोय. आणि आता मला एडिट करते वेळी ते जाणवलं, तर म्हटलं की ते आपण सांगूया की असं का दिसतंय तिथे.
तर इथे मी पालक बॉईल करायला ठेवलाय आणि आता पनीर कट करून घेतलं. सध्या माझं कटिंग ह्या ताटात होतंय कारण मला चॉपर बोर्ड घ्यायला पण वेळ नाहीये. मी आता कालच ऑर्डर केलाय अमेझॉनवरनं. पहिलं म्हटलं मी शॉपमध्ये जाऊन घेईल कारण अमेझॉनवर तसं थोडं महाग मिळतं म्हणून, पण ते आता मला वेळ नाही असल्यामुळे मी काल ऑर्डर केलाय अमेझॉनवरनं. आणि मला स्टीलचाच हवा होता. इथे मी एका शॉपमध्ये गेलेली तर तिथे स्टीलचा नाही मिळालेला कारण प्लॅस्टिकचा तर वापरायचाच नसतो आणि ह्याने लाकडाचा जो असतो नंतर काही वेळानंतर ना काही दिवसानंतर त्याचे जे छोटे छोटे लाकडाचे तुकडे असतात ते जेवणात येऊ शकतात किंवा त्याला सारखं बेकिंग सोड्याने घासावं लागतं नाही तर त्याला एक स्मेल येतो म्हणून. तर आता मी इथे पनीर कट करून घेतलंय ते इथे गरम पाण्यात घालून ठेवते म्हणजे त्याला जरा ते सॉफ्ट होईल. आणि आता बाकीची तयारी करून घेते. हा मी आत्ताच US मध्ये असते वेळी चॉपर बोर्ड घेतलेला होता. तो इतका म्हणजे कामाचा आहे, हॅमिल्टनचा आहे आणि तो इतका म्हणजे कामाचा आहे म्हणजे काहीच कांदा कट करायचा आणि बघा हे असं करून आता हा कांदा झालेला आहे कट. त्याच्यामुळे मी म्हणजे जे पण तुम्हाला काय भाज्या वगैरे जे असतील ते करायचं आणि फक्त तुम्हाला हे असं प्रेस करायचं आहे, दॅट्स इट. मग तुमचं जे पण तुम्ही टाकताय ते पूर्ण असं चॉप होऊन येतं. चॉपर बोर्ड ओढत नसेल नको. ह्याची लिंक हवी असेल तर नक्की सांगा, मी कमेंट बॉक्समध्ये त्याची लिंक देईन. जर कोणाला हवी असेल ह्याची लिंक तर नक्की कमेंट करा. खूप युजफुल आहे आणि खूप स्वस्त पण आहे, एवढा महाग नव्हता. आणि हा मी US मध्ये असते वेळेस घेतलेला होता कारण आता मध्ये प्राईम डे होता तेव्हा थोडी ऑफर होती त्यावेळी. सो छान आहे हा, खूप युजफुल आहे. तर आता माझा कांदा हा मी चिरून झालेला म्हणजे कांदा वगैरे कट करून झालेला आहे. फक्त मला टोमॅटो कट करायचा आहे आणि लसूण. आणि मग इथे माझं जे डो मिक्सर आहे ओके. तर आता चपातीचं पीठ घेते मळायला. ह्या डो मिक्सर मध्ये पटकन होऊन जातं ते. तुम्हाला मी दाखवलेला होता, हा US मध्ये असते वेळेस घेतलेला होता हा पण. आणि ऍक्च्युली हा गॅस असा असल्यामुळे ना मला ते 2 ठिकाणी ठेवावं लागतं. फुलवण्यासाठी मी डायरेक्ट इकडे ठेवून घेते हे वालं. हे मी त्या दिवशी इथल्या इंडियन स्टोअरला घेतलं माझ्या एका फ्रेंडला विचारून. मग काय ह्याच्यावर मी फुलवण्यासाठी टाकते रोटी. रोटी म्हणजे पोळी. सो माझं आता जेवण आवरलं. त्याच्यानंतर भोवीला अनिखाला पण भरवलं आणि भोवीला आता आणायला जाणार आहे. भोवीला आज मी चालत आणायला जाणार आहे. इथून 20 मिनिटावर आहे. कारण काय होणार थर्सडेला म्हणजे एक दिवस अनिकेतला जरा लांबच्या ऑफिसमध्ये जावं लागणार आहे. सो त्याच्यामुळे अनिकेत एक दिवस तिला पिक नाही करू शकत आहेत. मग मी म्हटलं की आपण आता एक दिवस चालत जाऊन बघूया की आपल्याला किती लांब पडता येते. कारण उद्याचा दिवस जरा प्रॉब्लेम होणार भोईला आणायचा. तर मी अनिकेतला म्हटलं चला आपण बघूया चालत जाऊन, मग मी तिला उद्या पिक करू शकते का. तर आता मी जेवण झालेलं आहे, तुम्हाला दाखवते पटकन. जेवण झालं, पूर्ण ओटा वगैरे आवरून झाला, तिलाही भरवून झालं. मी काही जास्त बनवलं नाहीये. इथे पालक पनीर बनवलेलं आहे आणि चपात्या बनवल्यात. सो आता आम्ही जातो भोवीला आणायला. बघूया किती लांब आहे ते. सोलरमध्ये घातलंय. 20 मिनिटं चालल्या, 22 मिनिटं चालल्यावर स्कूल आलेलं आहे. पण खूप रोजच्यासाठी कठीण आहे कारण एका साईडने ठीक आहे, 2 वेळा जाणं कठीण आहे. आठवड्यातून एकदा ठीक आहे पण ते 2 वेळा ते पण कठीण आहे. त्याच्यात स्कूल आलेलं आहे. आता मी भोवीला घेतलाय आणि आता आम्ही चाललोय. ड्रायव्हिंग लायसन्स करावंच लागेल, खूप लांब आहे. भुवी कसं होतं स्कूल? गुड. नवीन फ्रेंड्स झाले की नाही? तिला काही आम्हाला थंडी वाजते पण भुवीला काय थंडी बिंडी आता वाजत नाही. ती पूर्ण वरचं जॅकेट बिकेट काढून फिरते कोट ना भुवी. तो आता 1 तास चालून भुवीला पिक करून आम्ही घरी आलो आणि आता ह्या दोघींना आंघोळ घातली. कारण भुवीला मी सकाळीच आंघोळ घालून पाठवत नाही. पहिली पाठवायची पण आता नाही पाठवत कारण स्कूलमध्ये सगळं घरी आल्यावरच बरं पडतं कारण पूर्ण मुलं खेळून वगैरे येतात. तर आता मग मी तिला घरी आल्यावरच घालते. आणि थंडीमध्ये तर शक्यच होत नाही, सकाळचं खूप थंडी असते त्याच्यामुळे.
अजून तर थंडी सुरुवात झाली नाहीये. तर आता भोवी जेवते इथे. अनिकेतने पण जेवण घेतलं. अनिकाला मी भरवून घेऊन गेलेली. सो अनिकाची बात झाली आता ना. हे ऍक्च्युली आमचे 2 बॉक्स लावायचे आहेत, त्यामुळे हे इथे दिसत आहेत. आणि इथे आता भोवी जेवायला बसली आहे. भोवी आवडलं काय आहे? येस. टिफिन फिनिश केला तू? त्या अनिकेतचं पण जेवण झालेलं आहे. अनिकेत गेले भुवीला तायकांदोला घेऊन आणि मी आता चालली आहे. इथे खालीच एक आमच्या बिल्डिंगचं छोटस पार्क आहे मुलांसाठी. एकदम छोटं आहे. सो तिथे घेऊन चालली आहे. अनिकाला लेट्स गो. ओके बाय. आली आहे, तुम्हाला दाखवते. इथलं पार्क छोटस आहे. कुठून जाणार? हे पार्क आहे आणि तिथे पण एक जिम वगैरे खाली आहे. आणि आता अनिका इथून धावते. काय हे हे ओपन करायचंय. ये हे असं छोट्या मुलांसाठी खाली पार्क आहे. बसली आहे. आणि हा आहे सगळं आमच्या बिल्डिंगच्या खालचा जो एरिया आहे तो हे असं आहे. तिथे खालीच जिम आहे, तिथे डे केअर आहे, इथे मुलं खेळत आहेत आणि हे आहेत बिल्डिंग. सो आता भुवी आली तायकांदोवरनं. इथे थोडं तायकांदोचे रूल थोडे वेगळे आहेत. वेगळे म्हणजे थोडं बेल्ट वेगळे आहेत. ज्युनियरला असे व्हाईट अँड स्ट्राईप वाले देतात आणि सिनियरला सॉलिड कलर मिळतो. तर भुवीचा ग्रीन कलर होता, सो त्याच्यावर ग्रीन बेल्ट जस्ट तिला मिळालेला आता US वरनं येते वेळी. सो आता व्हाईटवर ग्रीन स्ट्राईपवाला तिला इथे मिळालाय. तर आता तिचा आजपासून क्लास चालू झाला. एव्हरी वीकला ट्यूजडे अँड थर्सडे क्लास असेल तिचा. आणि अनिका आता रडते आहे कारण तिला घरी जायचं नसतं, कंटिन्यू पार्कला जायचं असतं. आलोय वॉलमार्टला. चला ग्रॉसरी शॉपिंग करते थोडी. अनिका थांब. काय हळू हो घे ना भाजी करत नाही. काय आहे ते? मनी प्लांट. आता वाजले आहेत रात्रीचे 10. आम्हाला घरी येईपर्यंत सो आता वाजलेले आहेत रात्रीचे 11:15. आम्ही वॉलमार्टमधून येते वेळी आम्हाला 10 वाजले. खूप उशीर झाला. त्यानंतर मुलांना भरवलं, जेवली, त्यानंतर मुलांना झोपवलं आणि आता मी व्हिडिओ एडिट करायला बसली. तर आजचा व्हिडिओ आहे मी इथे एंड करते. वॉलमार्टमधून काय काय सामान आणलं ते मी सगळं तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेन, कारण आता ह्या व्हिडिओमध्ये टाकलं तर तो खूप मोठा व्हिडिओ होईल. त्यामुळे सो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत कोकण फॅमिली इन USA या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाबाय आणि स्वतःची काळजी घ्या.